शिवचरित्र साहित्यखंड 8 मध्ये देखील याचे वर्णन आपल्याला आढळते। शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीत जिंजीचा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी सविस्तर हकीकत देणारे एक तमिळ हस्तलिखित सन 1937 साली सापडले। त्यातील सारांश असा: जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केल्यानंतर शिवाजी महाराज तिरुनेलवेलीकडे गेले। ते शिवभक्त होते। तिरुनेलवेली येथील शिवाचे व समोतिरपेरुमल याचे देवालय पाडून मुसलमानांनी मशीद बनवल्या होत्या। शिवाजी महाराजांनी त्या दोन्ही मशिदी नष्ट केल्या आणि तेथे शिवाच्या देवालयांची पुन्हा प्रतिष्ठापना केली आणि समोतिरपेरुमल याच्या देवालयातील विटांचा उपयोग करून नायक राजांनी बांधलेला 1000 खांबांचा जो मंडप आहे त्यापुढे गोपूर बांधले। शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना त्या सभामंडपात 1 लाख गायी आणल्या होत्या। तेथील टेकडीवर कार्तिक महिन्यात दीपोत्सव शिवाजी महाराजांनी सुरू केला। त्यानंतर आणखी एक पुरावा शिवभारतातील अफजलखान स्वारीचा प्रसंग। अफजलखानाच्या तोंडी पुढील वाक्य देत परमानंद लिहितात: कल्याण भिवंडी घेऊन यवनांच्या मशिदी शिवाजी महाराजांनी पाडल्या आहेत। आपल्या बाळाचा विचार न करता यवनाचार्यांना म्हणजेच मुस्लिम धर्मगुरूंना कैद करून मुसलमानी धर्माचा मार्ग अडविला आहे। यात कवींद्र परमानंद छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्याचे वर्णन करतात। अर्थात शिवाजी महाराजांनी त्याच मशिदी पाडल्या असतील ज्यांच्या ठिकाणी अगोदर मंदिरे असतील।